श्रीपाद श्री वल्लभ चरितामृतसार अध्याय 43. नवदाम्पत्यास श्रीपाद प्रभूंचा कृपाप्रसाद. एके दिवशी एक नवदाम्पत्य श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी आले होते. त्यांना पंचदेव पहाडावरील दरबारात राहण्याची प्रभूंनी आज्ञा दिली. त्या आदेशानुसार ती दोघे पतिपत्नी पंचदेव पहाडावरील दरबारात गेली. परंतु 2 दिवसातच तो नवयुवक गतप्राण झाला. या अकस्मात मृत्यूने ती नववधू अत्यंत घाबरून गेली. ती म्हणाली, प्रभू आपल्या भक्तांचे रक्षण करतात आणि त्यांची कृपादृष्टी सर्वावर असते असे ऐकले होते, परंतु आज हे अघटितच घडले. दुःखाने तिच्या नेत्रातील अश्रू थांबत नव्हते. तिचे नातेवाईक ही दुःखद बातमी कळताच पंचदेव पहाडावर आले. त्या मृतदेहाचे दहन करावे का नाही असा प्रश्न सर्वांना पडला. श्रीपाद प्रभूंचा आज्ञेशिवाय तो मृतदेह दरबाराच्या बाहेर नेता येणार नाही असे सेवेकरी म्हणू लागले. तितक्यातच श्रीपाद प्रभू दरबारात आले. शोक सागरात बुडालेल्या त्या नववधूने श्रीपाद प्रभूंना आपल्या दुर्भाग्याची कर्मकहाणी सांगितली. श्रीपाद प्रभू म्हणाले, कर्माची फळ भोगणे अनिवार्य असते. यावर ती नववधू अत्यंत श्रद्धापूर्ण भावाने म्हणाली, प्रभो या विश्वात आपणास अशक्य असे काहीच नाही. माझे मांगल्य देऊन मला या भयंकर दुःखातून सोडवा. त्या नववधूला श्रीपाद प्रभूंच्या कारुण्यपूर्ण स्वभावावर दृढ विश्वास होता. श्रीपाद प्रभू म्हणाले, तुझा दृढ विश्वासच फलदायी ठरेल. माझ्यावर असलेल्या तुझ्या श्रद्धाभावाने तुझा पती नक्कीच जीवित होईल. कर्मसिद्धांताचा व्यतिरेक न होता तुला एक उपाय सांगतो. तू तुझ्या पतीच्या वजना इतकी लाकडे तुझे मंगळसूत्र विकून आणून त्या लाकडावर स्वयंपाक कर. चुलीमध्ये ती लाकडे जशी जळतील तसे तुझे अमंगल जळून जाईल. श्रीपाद प्रभूंच्या सांगण्याप्रमाणे त्या नववधूने आपले मंगळसूत्र विकून लाकडे आणले आणि त्यावर स्वयंपाक करू लागली. चुलीतील सर्व लाकडे जळून जाताच तो तरुण झोपेतून उठल्याप्रमाणे उठून उभा राहिला. त्याला जीवित झालेला पाहून त्या नववधूच्या आनंदाला पारावर उरला नाही. सर्व भक्तगणांनी आनंदाने श्रीपाद प्रभूंचा उच्च स्वरात जय जयकार केला. एकदा एक गरीब ब्राह्मण श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी आला होता. तो परिस्थितीने इतका गांजला होता की श्रीपाद प्रभूंची कृपादृष्टी न झाल्यास आत्महत्या करण्याचा त्याने निश्चय केला होता. श्रीपाद प्रभूंनी त्याचा भाव जाणला. त्याने शेगडीतील एक जळते लाकूड आणून त्याचा त्या ब्राह्मणाच्या पाठीस स्पर्श केला. त्या जळत्या कोलिताने ब्राह्मणाची पाठ भाजली आणि त्या वेदना बऱ्याच वेळेपर्यंत होत्या. श्रीपाद प्रभू म्हणाले, अरे ब्राह्मणा, तू आत्महत्या करण्यास सिद्ध झाला होतास. मी तुझी उपेक्षा केली असती तर तू खरोखरी आत्महत्या केली असतीस. त्या आत्महत्येसंबंधित सर्व पापकर्माची स्पंदने या जळत्या लाकडाच्या स्पर्शाने नष्ट झाली. आता तुला दारिद्र्यापासून मुक्तता मिळेल असे सांगून श्रीपाद प्रभूंनी थंड झालेले ते लाकूड त्या ब्राह्मणास देऊन आपल्या उत्तरीयात बांधून काळजीपूर्वक घरी घेऊन जाण्यास सांगितले. प्रभूंच्या आदेशानुसार त्या ब्राह्मणाने ते लाकूड आपल्या उत्तरीयात बांधून घरी नेले. घरात जाऊन त्या उपरण्याची गाठ सोडून पाहिले तो काय आश्चर्य, ते लाकूड सोन्याचे झाले होते. अशा प्रकारे त्या गरीब ब्राह्मणावर श्रीपाद प्रभूंची विशेष कृपा झाली. श्रीपाद प्रभूंनी अनेक भक्तांची पापे अग्नियज्ञाने दहन केली होती. काही वेळा ते भक्तांना वांगी, भेंडी, भोपळा अशा फळभाज्या आणवयास सांगत. त्या भाज्यांच्या रूपाने भक्तांच्या पापकर्माची स्पंदने आकर्षून घेत. अशा प्रकारच्या भाज्या स्वयंपाकात वापरून भक्तांना खाण्यास देत. त्यामुळे ते कर्मबंधनातून मुक्त होत. एकदा एक उपवर कन्या श्रीपादाच्या दर्शनास आली. तिचा विवाह कोठे जमत नव्हता. तिला मंगळ दोष होता. श्रीपाद प्रभूंनी तिला कंद आणावयास सांगितला. त्या कंदाची भाजी त्या मुलीसह तिच्या कुटुंबियांनी खावी असे प्रभूंनी सांगितले. त्याप्रमाणे केल्यानंतर कर्मबंधनातून मुक्तता होऊन तिचा एक योग्य वराबरोबर विवाह झाला. श्रीपाद प्रभू काही लोकांना गायीचे तूप आणून स्वयंपाकासाठी देण्यात सांगत, तर काहींना गायीच्या तुपाचा दीप देवासमोर लावण्यास सांगत. घरात अत्यंत बिकट परिस्थिती असल्यास किंवा कन्येचा विवाहासंबंधी काही अडचणी असल्यास त्यांना श्रीपाद प्रभू
दर शुक्रवारी राहू काळच्या वेळी सकाळी 10:30 ते 12 अंबिकेची पूजा करण्यास सांगत. श्रीपाद प्रभूंचा एक भक्त एकदा खूप आजारी झाला. त्याच्या कुटुंबियांना श्रीपाद प्रभूंनी त्याला खोलीत एरंड्याचा तेलाचा दिवा लावून तो सतत तेवत ठेवण्यास सांगितले. तो दिवा कोणत्याही परिस्थितीत विझवायस नको असे त्यांना बजावून सांगितले होते. असे केल्यावर तो भक्त लवकरच रोगमुक्त झाला. एका भक्ताची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्याला श्रीपाद प्रभूंनी गाईच्या तुपातील दिवा 8 दिवस अखंडपणे तेवत ठेवण्यास सांगितले. असे केल्याने त्यांच्या घरात लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त झाला. अशा कितीतरी नवीन पद्धतीद्वारा श्रीपाद प्रभूंनी आपल्या भक्ताची पापकर्मापासून मुक्तता केली. या सर्व पद्धती सामान्य मानवाला समजून घेणे असाध्य आहे. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.